बारामती पोटनिवडणुकीसाठी उद्या सुनेत्रा पवार अर्ज दाखल करणार। पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न। आतापर्यंत 17 जणांनी भरला अर्ज। काँग्रेस बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देणार। विश्वसनीय नेत्याची पुढारी न्यूजला माहिती। तर सुनेत्रा पवारांविरोधात लढण्यासाठी काँग्रेसचे 6 उमेदवार इच्छुक। ओबीसी नेते लक्ष्मण हाके बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात। हाके अपक्ष निवडणूक लढवणार। हाके उद्या अर्ज भरणार। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती। ठाकरे आणि पवार उमेदवार देणार नसून खरगेंशी चर्चा करणार। तटकरेंची माहिती। बोंधू खरातने मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमधून हवाला रॅकेट चालवल्याची शक्यता। वर्षभरासाठी महागडा सूट रूम बुक करून व्यवहार सुरू असल्याची माहिती। कोट्यवधींची देवाणघेवाण झाल्याचाही संशय। खरातच्या पत्नीनंतर आता मुलगाही फरार। तपास पथकाला न सांगता खरातचा मुलगा हर्षवर्धन शहरातून गायब। 2 दिवस चौकशीनंतर अचानक संपर्क बाह्य। तपासावरती प्रश्नचिन्ह। खरात प्रकरणात ईडी चौकशी करणार। सीडीआर बाहेर कसा आला, कुणी आणला याची चौकशी सरकार करेल। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। अशोक खरातनंतर खालापूरमध्ये आणखी एका बोंधूबाबाचा पर्दाफाश। काळी जादू उतरवण्याच्या बहाण्यानं बोलावून महिलांवर अत्याचार। महिलांना फार्म हाऊसवर नेत बोंधूबाबाकडून अत्याचार। तेलंगणातले हिंदुत्ववादी नेते टी राजा सिंह यांचं पुन्हा वादग्रस्त विधान। औरंगजेबाच्या कबरीच्या जागेवरती शौचालय बांधा। टी राजा यांच्या वक्तव्यानं नवा वाद। मुंबईत गॅस सिलेंडर चोरी प्रकरणात मुख्य आरोपीला अटक। मुंबईसह नवी मुंबई आणि ठाण्यात चोरीची स्कूटर वापरून गॅस सिलेंडर चोरी। आरोपीवर पवईत याआधी 2 गुन्हे दाखल। छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यात मालवाहतूक करणारी गाडी विहिरीत कोसळली। विहिरीतून गाडी काढण्यात यश। सुदैवानं जीवितहानी नाही। मंत्रालयातील आणखी एक अधिकारी एसीबीच्या जाळ्यात। अधिकारी विलास लाडने तब्बल 6,37,000ची लाच घेतली। खारघरमध्ये लाच घेताना अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं। शिकूया एआय ची क्रांती। चला करूया MSCIT।